नेमकी तेजू आज ट्रेकिंगला गेलीये म्हणून, नाही तर तिची चार्मीशी ओळख झाली असती. मग तेजूची आणि चार्मीची ओळख होणंही महत्वाचं आहे ना. म्हणजे तेजूचा होकार हवाय की नकोय. रमा, अगं प्रताप. बाईसाहेब, छोटे मालक त्यांच्या खोलीत नाहीये. अगं असं कसं होईल? बाथरूम मध्ये वगैरे असेल. अहो, समधीकडे शोधलं मी त्यांना, पण ते कुठेच सापडत नाहीये. कुठे गेले काही समजत नाहीये. तुला काही सांगून गेला का? नाही. काही मेसेज वगैरे पाठवलाय त्यांनी? नाही जी, तसं काही मेसेज नाही केलं. वसू, हे काय आहे हे? हा बेजबाबदारपणा नाहीये का? नाही म्हणजे मला हे आवडत नाही. आता मी ऑल द वे तेवढ्यासाठी आले. बर माझं जाऊ दे. चार्मी सुद्धा तिच्या कामातनं वेळ काढून माझ्या बरोबर आली. मग प्रतापने असं का केलं? अगं असं नाही वागत तू. नाही, हे काही तू मला सांगू नकोस. गेल्या वेळेला लग्नाची बोलणी करायला लोक आले होते तेव्हाही समोरच्यांशी विचित्रपणेच वागला होता. वसू, मला काय वाटतंय सांगू का? आपण एकदा ना याबद्दल रावसाहेबांशी स्पष्ट बोलूया. नाही नाही, नको नको. रावसाहेबांना काही सांगायला नको. मी बघते कुठे आहे तो. हरी. जी बाईसाहेब. अरे, प्रतापला बाहेर वगैरे जाताना बघितलंस का? नाही जी, मी तर कवापासूनच इथं काम करतोय. आणि छोटे मालक गेले असते तर मला दिसले नसते का? का काय झालं? अरे नाही, प्रताप काही कुठे गेलाय काही कळत नाहीये म्हणून विचारलं. असं होय, मी फोन करतो की. हा. रिंग वाजते पण उचलत नाहीयेत. मी बघतो घरात. हा बघ. छोटे मालक गावात तुम्ही इकडे आहेत? मी कवापासून तुम्हाला फोन लावतोय. हो माहितीये, माझं काम आहे जरा इथे. काम काय काम आहे? मी काय मदत करू का तुम्हाला? माझी फाईल हरवली आहे, ती शोधतोय आणि ती तुला नाही सापडणार. मलाच माहिती. फाईल आणि इकडं अडगळीच्या खोलीत? हो, खूप जुनी फाईल आहे. तू का आलायस इथे? हा, अव बाईसाहेब बोलवतात तुम्हाला म्हणून आलो इकडं. येतो सांग जा. बर. अरे प्रताप, कुठे होतास? अव अडगळीच्या खोलीत होते. म्हणजे त्यांची ती हरवलेली फाईल शोधत होते. बरं बरं, ठीक आहे. तू जरा बागेतली सगळी कामं बघ आणि बाकी आवरावरीचं पण बघ. होय. जा तू. प्रताप बस. मग प्रताप, तुझं आणि चार्मीचं व्यवस्थित बोलणं झालं ना? बापरे, उत्तर द्यायला एवढा वेळ? नाही म्हणजे इंटरव्ह्यू नीट झाला ना तुझा? हो. गुड. चार्मी, तू व्यवस्थित समजून घेतलंस ना प्रतापला? हो. कसं आहे प्रताप, चार्मी बोलायला लागली ना की थांबतच नाही आणि लोक बघत बसतात तिच्याकडे. पण मॅम, आज जरा उलटच झालं. आज हा बोलत होता आणि मी फक्त बघत होते. अरे वा, इंटरेस्टिंग. म्हणजे प्रताप, तू जादू केलीस आज चार्मीवर. मग तुम्हाला जी हवी होती ती माहिती मिळाली ना? चला मग आता तू पुढे हो. आपल्याला जी न्यूज कव्हर करायची ती कर आणि मग गाडी परत पाठवून दे. ओके, येते. See you. या. बाय नाही म्हणणार. भेट होईलच ना परत. ओके, सी यू. मी म्हणाले ना, डॅशिंग आहे आणि शी इज व्हेरी शार्प. हुशार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या चांगली ओळखीची आहे. आई ऐक ना, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. अरे आता शालिनी इतकं महत्वाचं बोलत असताना तुला माझ्याशी काय बोलायचंय?
आपण तिचा थोडा पाहुणचार करूया, तिला थोडा वेळ देऊया, चार्मी विषयी तिच्याकडून थोडं जाणून घेऊया. माझ्या रूम मध्ये बसूया. जरा कॉफी आणतेस रमा? चल. चल. रमा, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आहे ना. आता काही बी बोलू नका. मलाच आता तुम्ही विचार करताय तसं काहीही होणार नाहीये. छोटे मालक, हे बघा तुम्ही नका थांबू इथे. आणि तसं छोटे मालक, बाईसाहेब बोलवतात. आलंच. हे सगळे दागिने मी खास बनवून घेतलेत. वा, मस्त आहेत. पण मला काही ते डिझाईन्स मधलं काही कळत नाही बाई. अगं माझ्या सुनेसाठी बनवून घेतलेत. घ्या, सुनेचा अजून पत्ता नाही. दागिने तयार आहेत. सुनेच्या नावाची जागा रिकामी ठेवून पत्रिकाने ना छापून घेतलेलं असतो अजून. अगं काय शालीन. आई बोलवलंस तुम्हाला? हा, म्हणजे बोलवलं तिने, पण काम माझं होतं. हे बघ, आता इथे कुणीही नाहीये. आता मला सांग, तुला चार्मी कशी वाटली? हुशार आहे, हा. पण मला आई तुझ्याशी बोलायचं की. आता आईशी काय, माझ्याशी बोल ना. प्रताप, मला फक्त एवढंच सांग, तुला चार्मी सारख्याच मुलीशी लग्न करायचंय ना? म्हणजे वसुनी मला सांगितलंच होतं, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं. बघितलंस, मी म्हटलं ना तुला, काहीही झालं तरी हा अजिबात बोलणार नाही. एखादी मुलगी मनापासून आवडत असेल ना, तरीही सांगणार नाही. काय रमा? काय ग, तुला काय झालं? तू का थरथरतेस? तब्येत बरी आहे ना? वय बरी आहे. हा, मग ठीक आहे. हा, तर प्रताप, हे बघ, तुला एखादी मुलगी आवडली ना, तर बोलून मोकळं हो रे. तुला चार्मी आवडलीये, तुझी आई तयार आहे, मग आता कशासाठी थांबायचं? तू इकडे तिकडे बघू नको रे, माझ्याकडे बघ आणि बोल. ए वसू, पटकन काहीतरी गोड बनवायला सांग. बघ, प्रतापरावांकडनं होकार आलेला आहे. ते बघ, प्रतापरावांना मुलगी पसंत आहे, चेहऱ्यावरनं दिसतंय त्यांच्या. अगं पण अभिनंदन, तयारीला लागा. मावशी, अगं आता प्लीज लपवायचा प्रयत्न करू नकोस, तुला नाही येते ते. शालिनी, देव पावला. रमा, जा लगेच प्रतापच्या आवडीचा शिरा बनव. अगं मला माझी सून मिळाली आज. हा केवढा मोठा आनंद आहे माहितीये का? एक मिनिट ऐक माझं. आता मी तुझं सगळं नंतर ऐकणार आहे. मला आधी हिच्याशी बोलू दे. हिने तुझ्यासाठी इतकी छान मुलगी पसंत केलीये, तिच्याबद्दल मला सगळं जाणून घ्यायचंय. शालिनी, मला सगळं डिटेल्स पाहिजेत. हा, म्हणजे ती काय करते, तिचे आई वडील काय करतात, कुठे राहतात, काय, सगळं सगळं सांग. आई तर मनातल्या मनात त्या मुलीशी माझं लग्न ठरवून मोकळी झाली. आता तर मावशीला सांगून लग्नाची तारीख सुद्धा ठरवेल ती. कसं सांगू आईला की हे शक्य नाही. चान्सच मिळत नाहीये तिच्याशी बोलायला. या सगळ्याचा रमायांना काय त्रास होत असेल, त्यांच्या मनात काय चालू असेल याचा अंदाज येतोय मला. अशी बोलायला गेलो, पण तो हरी तिथे आला. काय करू, कसं बोलू त्यांच्याशी? अगं तुला मेसेज आलाय. शिरा बघ, होतं चालेल. अगं रमे, अगं मी आणि वसू इतक्या महत्वाच्या विषयावर बोलत होतो, पण या शिर्याच्या घंघमाटाने ओढत आणलं मला इथे.
धीरच धरवत नाही आता. कधी होणार हा? अहो हे काय, थोडा परतला ना की झाला. हा कर कर लवकर कर. मेसेज वाचतोय. कुणाचा फोन आहे? माझाच आहे, बाईसाहेबांनी दिलाय मला. हो, वसुनी फोन दिला तुला? खूप जीव आहे ग तिचा तुझ्यावर. बघ कुणाचा मेसेज येतोय, नाही तर जो माणूस मेसेज पाठवत असेल ना तो आता इथे येईल. अहो नाही, तू मसनी आधी शिरा देते आणि मग बघते. थांब मीच बघते, तुझं चालू दे. अहो नाही, ठीक आहे, मी बघते. अगं एवढं काय झालं? म्हणजे असे काही मेसेजेस आहेत का जे मला बघता येणार नाही? अहो नाही, असं काही नाहीये. नाही म्हणजे खास माणसाचे खास मेसेजेस असे काही? थांब जरा मी बघते. अहो नाही, छोट्या मालकांचाच आहे तो. प्रताप मेसेजेस पाठवतोय तुला हं. का? अहो तो शिरा, त्यांना शिरालाही आवडतो ना, तर तो झालाय का बनवून असं विचारत असतील ते. अच्छा, शिर्यासाठी जीव कासावीस होतोय त्याचा. हं. बर बर. पण म्हणजे तो काय तुला असं मेसेजेस पाठवून ऑर्डर करतो काय खायला हवंय काय नकोय? हं. चांगलंय. मग चला आता प्लेट्स भरा. हं. या. तू कुठे निघालीस? अहो बाईसाहेबांना आणि छोट्या मालकांना देऊन येते ना. मग मी देते ना, मी तिथेच चाललीये. तू थांब येते. दे. अहो कधीपासून मेसेजेस करतोय तुम्हाला? मला वाटलं आत्ता याल नंतर याल. किती वाट बघायची तुमची? या. कुणाची? शिर्याची का माझी? हे घे. तू का घेऊन आली शिरा? रमाच्या ऐवजी मी शिरा आणल्यामुळे काय त्याची टेस्ट बदलणार आहे? चल खाऊन घे. हा खातो नंतर. म्हणजे ज्या शिऱ्यासाठी एवढा कासावीस झाला होतास, तिला सारखे मेसेजेस पाठवत होतास, तो शिरा तू नंतर खाणार आहेस? बर ऐक ना प्रताप, आता मला नक्की सांग, तुला चार्मी आवडलीये ना? हा म्हणजे पुढची बोलणी करूया ना? हो लगेच करूया. अगं त्याची आई म्हणून मी तुला सांगते, लगेच बोलणी सुरू करूया. रावसाहेबांना काय सांगायचंय ना ते मी बघते, पण लग्न इलेक्शनच्या आधी करायचं का नंतर ते आपण ठरवू. अगाई हे बघ, तू तर काही बोलूच नकोस. एखाद्या माणसाला जज करायला इतका वेळ लागतो? आपण बोललोय यावर. शालिनी, तू चार्मीच्या आई वडिलांना फोन करून सांग आम्हाला मुलगी पसंत आहे. ओके, लगेच कळवते. आई मावशी हे बघा, असं नका करू. अरे हे बघ प्रताप, शालिनी आहे तोवर आपण हे करून टाकूया काम. हा शालिनी, लगेच फोन कर. प्लीज असं नका करू. मी आत्ता नाही बोललो ना तर मला खूप त्रास होतो. असं काय बोलायचंय तुला प्रताप? पहिली गोष्ट, मला ती मुलगी आवडलेली नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला अशी मुलगी नकोय. माझ्या मनात दुसरं कोणतरी आहे. आणि तू म्हणत होतीस प्रताप मनातलं काही सांगणार नाही. आता बघ, नाक दाबल्यावर कसं बरोबर तोंड उघडलं त्याचं ते. अगं प्रेमाचे विषय आहेत. काळीज जळतय आणि धूर दिसत नाही, असं होणं शक्य आहे का? खरंय, मला हे सगळं सांगायचंच होतं, आणि मला आता असं वाटतंय की हीच ती योग्य वेळ आहे. प्रताप, तू काहीच बोलू नकोस. मला सगळं माहितीये. काय अगाई? पण
अरे आई आहे मी तुझी. लहानपणी तू माझ्या समोरून उभा राहायचास ना, तेव्हा तुझ्या डोळ्यात बघून मला कळायचं तुला काय हवंय ते. आणि इतकी मोठी गोष्ट मला समजणार नाही. आई, काय समजलंय तुला? हेच की तुझं रमावर प्रेम आहे. मला सगळं माहितीये प्रताप. काल तू माझ्या रूम मध्ये आलास तेव्हा तुला वाटलं मी झोपले. मी सगळं ऐकलं. रमाबद्दल अगदी भरभरून बोलत होतास तू. त्यातला शब्द माझ्या लक्षात आहे. आई, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं. मला एकदम साधी, सरळ, गुणी, हुशार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी अशी मुलगी हवी. आणि रमा ह्या मला हव्या तशा आहे. अगं आई, पण तू मला वाटलं तू परत एकदा माझ्याशी मनमोकळेपणाने बोलशील, पण तू काहीच बोलला नाहीस. मला बघायचं होतं की तुझं तिच्यावर किती प्रेम आहे. हे बघ प्रताप, तू तुझ्या मनाचं ऐकलंस आणि प्रेमात पडलास. गुड. आम्हाला सगळं कळत होतं. वसू मला रोज फोन करायची. प्रताप, तू प्रेमात पडलायस खरा, पण ह्याचे परिणाम काय होतील याचा विचार केलायस का? म्हणजे आता मी तुला सरळ सरळच सांगते. तुझं रमावर प्रेम आहे, तुला तिच्याशी लग्न करायचंय. ह्या सगळ्याला मी तयार आहे रे, पण रावसाहेब तयार होतील का नाही हे मला नाही माहिती. अगं पण वसू, तो ह्यातून मार्ग काढेल ना. हे बघ वसू, जे प्रेमात पडतात ना ते फक्त प्रेमाचाच विचार करतात. आणि त्याला आता हा मोमेंट जगू दे ना. बाकी ह्या सगळ्याचा विचार तो करेलच नंतर. आणि हे बघ प्रताप, रावसाहेबांनी तुमच्या लग्नाला विरोध केला किंवा तुम्हाला या घरातून, या गावातून बाहेर पडावं लागलं, तर शालिनी मावशीचं घर तुमच्यासाठी कायम उघड आहे. कधीही मुंबईला या. थँक्यू मावशी. थँक्यू. हे आता पहिलं आणि शेवटचं थँक्यू. हा प्रताप, मला अशी माणसं खूप आवडतात जी त्यांच्या मनाचं ऐकतात आणि त्याप्रमाणेच करतात. तू त्यातला एक आहेस. खूप मनापासून प्रेम करतोस तू रमावर. ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. आणि आता ते लपवायला जाऊ नकोस. किती मनापासून हसतोय बघ. दृष्ट काढ बसू त्याची. ये ये. थँक्यू. हा, जाऊ दे. शिरा खा, तोंड गोड करा. समजा कळत होतं, मग वळत का नव्हतं? छोटे मालक आणि माझी बरोबरी नाही होऊ शकत. आमच्या प्रेमाचं पुढं काहीच भविष्य नाहीये हे माहित असून मी या मातीनं आबाळाचा सपान पाहायला नको होतं. लई मोठी चूक झाली, पण मला आता समजा इसरावं लागेल. एवढं गुंतल्यानंतर जमेल का मला? काय ग, हे हातात एवढे कपडे घेऊन नुसतेच उभी आहेस? काय झालं? नाही, काही नाही. नाही, तू नाही म्हणतेस, पण त्या म्हणण्यात वजन नाहीये फारसं. काय झालंय? खरंच काही नाही. तू असं म्हण, पण मागच्या वेळी तू अशी नव्हतीस रमा. माझ्या मागच्या आणि या भेटीच्या मध्ये बरंच काहीतरी घडलंय ना? घडलंय म्हणजे? अहो ते नाही, इट्स ओके. जे मनात असतं ते असं पटकन ओठांवर येत नाही. आणि माझ्या समोर तर तू ते नाहीच बोलून दाखवणार, माहितीये मला. पण मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की मला माहितीये
कशाबद्दल? तू जे लपवतीयस ना त्याबद्दल. रमा मांजर असते ना, मांजर, ती डोळे मिटून दूध पित असते. तिला असं वाटतं की आपण सगळ्यांपासून लपवतोय, पण सगळ्या जगाला ती दिसत असते. या ज्या प्रेमाच्या गोष्टी असतात ना, या अशाच असतात. आपल्याला असं वाटत असतं आपण लपवतो, पण त्या आधीच सगळ्यांना कळलेल्या असतात. मी तुला आधीच सांगितलं होतं, तुझे डोळे सगळं बोलतात. तू सांगण्याच्या आधी ते सांगतात आणि तुझ्या इतकंच खरंही बोलतात. तुझ्या मनात कोण आहे ते मला माहितीये, आणि म्हणून मला तुला असं सांगायचंय की ही प्रेमाची परीक्षा तू पार केलीयस, पण इथून पुढे तुला आणखी मोठी लढाई निभावून न्यायची. त्यामुळे जरा जपून. अर्थात ती लढाई तू लढू शकशील, कारण तुमच्या पाठीशी तुमच्या प्रेमाची ताकद आहे. पण मी एवढंच म्हणेन की रमा, कितीही काहीही झालं ना तरी तुझ्या प्रेमावर विश्वास ठेव. आणि आता जरा मनाने खंबीर हो. काय